कविराज, कुठे होतात तुम्ही? काही कामात होतात का? जी नाही. गड उतार झाला होतात का? नाही जी नाही. अहो मग कुठे होतात? एवढे थकलेले दिसताय, दमलेले आहात. बोला कविराज. आणि साहेब, आपण माझ्याकरता निर्धास्त असावं. क्या मैं वो कवि हूं ना, कल्पना शक्ती संचारल्यावर मी माझा राहत नाही. चिंतेची बाब नाही. अहो पण राणी साहेबांना काळजी वाटते ना, यापुढे सांगून जात जा. हे बरोबर. मग अहो मसलत थांबवली राणी साहेबांनी तुमच्यासाठी. क्षमा असावी राणी साहेब, माझ्याकरता मसलत थांबली. मी आपणास प्रार्थना करतो, कामकाज सुरू करा. ही सदर आम्ही यासाठी बोलावली आहे की हिरोजी काकांनी त्यांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. पत्रात अकबर 2 गोष्टी लिहितो. एक म्हणजे त्याला राजांची भेट लवकरात लवकर हवी, आणि दुसरी स्वतःची फौज वाढवून हवी आहे त्याला. याच्यावर एकदा विचार कर. अकबर आत्ताच आलाय, त्याला स्थिरस्थावर होऊ द्या. तोवर आपण त्याला थांबवून ठेवू. नाही पंत, तो थांबेल असं वाटत नाही आम्हास. कारण शहेजादा अकबर स्वराज्यात आलाय तो मुळात राजांना भेटण्यासाठीच. वय, ही गोष्ट खरी आहे. तर म्हणजे भेट लांबेल तेवढा अकबर अस्वस्थ होईल. पण त्याला नाईलाज आहे. आपल्याला राजांच्या येण्याची वाट बघावी लागेल. या खलित्यावर कोणता निर्णय घ्यावा यासाठी आपणा सर्वांच्या संमतीनं आम्ही निर्णय घेणार होतो. परंतु आम्हास असं वाटतं आहे, हा खलिता राजांकडे पन्हाळगडावर रवाना करावा, आणि तोही तातडीने. हे उत्तम. हो, म्हणजे राजे स्वतः वाचतील आणि त्यावर निर्णय घेतील. माझं म्हणणं असं आहे, साधी गोष्ट आहे, आपण निर्णय घेऊ ना. म्हणजे आपण सर्वांनी निर्णय घेऊ. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी राजांना कशाला त्रास द्यायचा. बाळाजी, खलिता घ्यायला यायला द्या, मी लिहितो. क्षमा असावी, परंतु राणी साहेब, माझ्या मते हा निर्णय स्वराज्याकरता खूप महत्वाचा आहे. अकबर आपल्या हाती आलेलं हत्यार आहे आणि त्याला राजांनीच हाताळावं. एकदम बरोबर. बाळाजी काका, हा खलिता पन्हाळगडावर रवाना करा. सदर बरखास्त. थांबा पंत. तवड नाही. काढावी लागेल पंत. बोला. मी फार वेळ घेणार नाही तुमचा.
फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण सर्वांनी मिळून महाराजांसोबत स्वराज्याची सेवा केली. ते करताना चांगल्या वाईट गोष्टी घडतात. आपण लक्ष नाही द्यायचं वाईट गोष्टींकडे, सोडून द्यायच्या. एवढे अपमान मी सोडून देऊ? नाही, मी बंड करणार. तुम्ही बंड कराल, पण स्वराज्य शतखंड होईल. चालेल तुम्हाला? हं? अहो, ही दौलत महाराजांची, थोरल्या छत्रपतींची. आपण सेवक आहोत आणि श्रींच्या मनात स्वराज्य आहे. आपण फक्त सेवा करत राहायचं. आणि पावलोपावली होणारे अपमान करतात शंभूराजे, त्याचं काय? आणि त्या कलुषाचा वाडा नेमका येण्या जाण्याच्या वाटेत बांधून दिला मुद्दाम का? असं पंत, जशी तलवारीला धार लावावी लागते ना, तशी माणसांना माया लावावी लागते. अहो, माया लावायला जातो आम्ही, पण ते छायाही पडू देत नाहीत, दूर लोटतात आम्हाला. आता हा कलुषा, तो निळोबा, तो प्रल्हाद पंत, काय अनुभव यांना? अहो, मी कुठे ते कुठे? त्रास मला होतो बाळाजी पंत. सबुरीनं घ्या. 2 दिवस कलश गायब होते तेव्हा संशयाचं टोक तुमच्याकडे वळलं होतं. बाळाजी पंत, शब्दांचा आरसे माल उभा करा माझ्या समोर, पण त्यात एकदा शंभू राजांना बघा. त्या आरशात फितूर संभाजी राजा दिसेल तुम्हाला. काय चाललंय हे? एकदा हे मोगलात गेले, आता मोगल स्वराज्यात आणून ठेवला. त्यांना सांगा बाळाजी पंत, खरी उपदेशाची गरज त्यांना आहे, मला नाही. आणि आता विचार करा, माझी स्वराज्य निष्ठा बरी की कलुषाची दोस्ती? प्रणाम. काय? नाही म्हटलं प्रणाम. राम राम. राम राम. का थांबवलंस? कुछ नाही, पूछताछ नाही, म्हणजे चौकशी माझी आपण नाही केली. का? लढाईला गेला होतास का? लढाईपेक्षा गंभीर समस्या निर्माण झाली होती. असं मला नाही माहिती. माहिती असायला पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टींची खबर असते ना. हो, पण लुंग्या सुंग्याची खबर कशाला ठेवीत मी? मला काय तोच उद्योग आहे का? पण गडावरून एक माणूस गायब होतो, गायब केला जातो, आणि तुम्ही त्याबद्दल अनभिज्ञ. तू गायब होतास की कविता करायला कुठल्या घळीत बसला होतास? मला वाटलं तू शंभू राजांवर कविता करत होतास. काव्यच करत होतो, पण तुमच्या परसूने काव्य करू दिलं नाही हो. कलुषा, का? काय झालं? कोण परसू? कुणाचा परसू? आठवत नाही परसू? म्हणजे आता हे खुसपट काढून मला बदनाम करायचं चाललंय का? म्हणजे अनाजी पंताला तापायचं, आपण वर यायचं, हे बंद करा. माझं नाव कशात गोवलेलं मी खपवून घेणार नाही. पण मी खपवून घेतलं की? मी सहनी केलं आणि आपण पाहिलं ते. काय? माझ्या बाबतीत काय घडलं याचा मला अंदाज आहे. काही माणसं ओळखले. राणीसाहेब खोदून खोदून विचारत होत्या, अभय देऊन बोलतं करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मी तोंड उघडलं नाही. घाबरलास? घाबरलो, पण स्वतःच्या जीवाला नाही. रायगडावर रक्तपात होईल म्हणून घाबरलो. चांगलं केलंस. निघतो. पण एक सांगतो, लक्षात ठेवा, कलम मला प्रिय आहेच, पण मला समशेरही आवडते. आमची कनोजची माती लढाऊ आहे आणि त्या मातीनं मला स्वतःचं संरक्षण करण्या इतपत सामर्थ्यशाली बनवलंय. आणि म्हणूनच मी शंभूराजांकडे तक्रार करणार नाही. प्रणाम. मी सांगतो ना, कुणीतरी थांबवलं असणार त्यांना. कदाचित त्यात ते आतला समजा वृत्तांत सांगायचंय, पण समजांच्या समोर कसं काय बोलणार? तर हो, तेही त्याचीच वाट बघत होते. कसा आहे शहजादा, कसा आहे त्याचा स्वभाव, कसा आहे तो दुर्गादास राठोड, हे सगळं जाणून घ्यायचंय त्यांना. अहो, हे झालं त्यांचं.
मला बी कवा एकदा त्याच समजा सांगतोय असं झालंय, पण कुठं अडकलाय कुणाच ठाऊक. येतच असतील हो. खेनभर थांबू, नाही चालत तर सरळ वाडा गाठी सुरनिसांचा. सुरनिसांचा? सुरनीस झालं इतिहास जमा. ऐकलं का? मुजुमदारांचा वाडा म्हणा. मालक उभा राहू नकोस, चालतो इथून. मालक चुकलो, मालक चुकलो. चुकलास? हं? लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला? हं? मूर्ख, बेअक्कल. मालक पहिल्यांदाच. अरे हलगर्जीपणा केलास तू. अरे तुझ्यामुळे फासावर. मी म्हणतो कलुषा निसटलाच कसा? मुर्दा पाडायला सांगितलं होतं ना? मालक समधी तयारी केली होती. ऐन वक्ताला घात केला त्यानं. घात केला की तू फिरलास? अहो मालक काय बोलताय काय तुम्ही? अहो तुमच्या घातल्या घासाचा आणि सांगितल्या कामाचा म्या तुमच्याशी दागा नाही करणार. मालक माझ्याकडून चुकलं. भेटला तेव्हा कसा बोलत होता? म्हणाला परसूला बघितलं. आम्ही तर बुरख बांधूनच उचलला त्याला. तो चाणाक्ष आहे. आता त्याने तोंड उघडलं तर? म्या साक्ष देईन ना. म्या सांगन तुमचा काही संबंध नाही म्हणून. तू साक्ष देशील रे, पण तू हलगर्जीपणा केलास. ऐन वेळी कलुषा कसा निसटला तेच समजलं नाही. का महाराजांची माणसं पोहोचली तिथपर्यंत? हा? त्यांनी तर काढला नसेल माग कलुषाचा. काही सुचत नाही. सगळं डोक्याच्या वरनं. काय झालं असेल? कसा निसटला असेल? आम्हाला हे सगळं गूढ वाटतं आहे. हो म्हणजे म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की कविराज बोलत नाहीये. ते काहीच बोलत नाहीये. जी मातोश्री. त्यांनी बोलायला हवं. काय घडलंय ते सांगायला हवं. मातोश्री आम्ही खूप विचारलं त्यांना, मग पण ते काहीच बोलत नाहीत. ते मौनात तर नाहीत ना? नाही म्हणजे एखाद्या साधनेत असतील आणि आपण आपले त्यांना सगळं विचारत बसायचो नुसते. तुम्ही म्हणताय तसंच असेल, नाहीतर ते असे गप्प गप्प का बसतील? हो ना मातोश्री, आम्हालाही त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. पण जबाबदार व्यक्तीनं काय घडलं हे सांगायला हवं ना. नियमानुसार आपण कुठे जातो येतो याची खबर देणं गरजेचंच असतं. पण सुनबाई तर म्हणतायत की कविराज काहीच बोलत नाही, किंवा त्यांना जे काही बोलायचंय ते शंभूराजेंच्या पुढ्यातच बोलायचं असेल. कदाचित तुम्ही म्हणताय तसंच असावं. कविराज मुद्दाम काही बोलत नाही तसं नाही. त्यांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी घडले असा अंदाज आलाय आम्हाला. यात त्यांचा घातपात संभावत होता असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? आम्हाला त्यांच्या डोळ्यात भीती दिसली. ते स्पष्ट बोलत नाहीत. आम्हाला असा संशय आहे की ते नक्कीच कोणाला तरी पाठीशी घालतायत. कोणाला? तेच तर लक्षात येत नाहीये. सुनबाई, त्यांना स्पष्ट काय ते विचारून घ्या. उगाच एकातून दुसरं काहीतरी निर्माण व्हायला नको. त्यांना म्हणावं, रायगडावर स्पष्टता असावी. संशयाचे भोवरे कामाचे नाहीत. जी मातोश्री. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही विचारू त्यांना. पंत, हो पंत, ऐकलं का? थांबा तिथेच, पुढे येऊ नका. का हो?
काव तिथे भर माणसात माझी अब्रू काढलीत, इथे कशाला आलात पंत पंत म्हणत परत अब्रू काढायला? पण काय अब्रू काढली त्यांनी? काय अब्रू काढली? तिथे सर्वांच्या देखत खलित्यासाठी मी हात पुढे केला, तर हिरोजींनी खलिता माझ्या हातात दिला नाही. काय सोनं लागलं होतं काय त्या खलित्याला? पण पंत, अहो असं कसं? तुम्हासनी कसा देणार खलिता? पूर्वी देत नव्हता. अहो तवा सुरनीस होता, आता मुजुमदार. मुजुमदार 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 झालो म्हणून काय झालं? माणूस तोच आहे ना. नाही पंत, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. हिरोजी नियमास धरूनच वागतायत. त्यांचे नियम, पण माझा अपमान झाला ना सर्वांदेखत. माझी काय किंमत राहिली? रस्त्यावरचे येणारे जाणारे दिवसतात, आणि तो 1.5 दबडीचा कलुशा कालपर्यंत गांडुळासारखा मी दिसलो की जमिनीत तोंड घालून माती खायचा, जो आज माझ्या डोळ्याला डोळा पिडवतो. अपमान अपमान. द्या सोडून पंत. समोर आबाजी सोनदेव सुरनीस असताना तुमच्याकडे नाही देता आला खलिता. पण खर तर तुम्हासनीच द्यायचा होता खलिता, पण काही कारणानं नाही देता आला. ऐकलं का? तिथं घडलेली खरी कथा मला तुम्हासनी सांगायची. मला आता काही भाकड कथा ऐकायच्या नाहीत. पावला पावलावर माझा अपमान व्हावा. आम्ही कारणीभूत आहे का? तुम्ही नाही, पण जे कारणीभूत आहेत त्यांना मी सोडणार नाही. त्यांचा सूड घेईन. त्याचीच तजवीज करून आलो मी. म्हणजे त्या अकबराला पूर्ण ताब्यात घेतलाय मी. खरंच जर तुम्ही अकबराला ताब्यात घेतलं असेल तर शंभूराजे गडावर येण्याआत मला अकबराला भेटवाल? वय एका पायावर. पण अकबराला भेटून काय करणार? काय करणार? उद्याचा पातशाह आहे त्यो. आपलं काम झालं. आपल्या सारीपाटाला प्याद मिळालं. प्याद? आहे राजा, पण आपल्या उपयोगी पडला तर तो राजा. त्या राजाची सोंगटी आता राजकारणात फिरवायची. त्याला आपलंसं म्हणायचं, त्याला आपलंसं करायचं. तो आपला राजा. तो शंभू राजांना शरण गेला, पण आपण त्याला शरण जायचं. मोठं प्रलोभन दाखवायचं. हेतू साधायचा आणि सगळं करायचं आपल्या मनासारखं. पंत, माझा अपमान काय? या अनाजीचा अपमान, भर दरबारात अपमान. चुरनीसी काढून घेतलीत आणि मुजुमदारी दिली. दुःख काढून घेतलेत आणि दुःख दिलेत. रुबाब काढून घेतलात. दुबळेपणा डोळ्यांच्या खाचेत भरला. शंभूराजे, आज आज या अनाजी पंताला धोक्याची चाहूल लागले. माझी सुरनिसी काढून घेतली. अश्वत्थामाच्या डोक्यावरून मणी काढून घेतल्यानंतर जशी भळभळती जखम रक्त गाळत राहिली, तशी तशी अवस्था या अनाजी पंताची करून टाकली. शंभूराजे, आता मला माझी ही परवड पाहवणार नाही. आतापर्यंत अपमान अंधाराच्या आडोशाने गिळला, पण आता नाही. आता हा अनाजी तुमच्या देखत शपथ घेतो. शंभूराजे, तुम्ही दिलेली ही मुजुमदारी, हा मुजुमदारीचा मानाचा शेला मी या अग्निपात्रात टाकतो आहे. या शेल्यानं उसळलेली ज्वाळा अशीच जिबळ्या चाटत उंचावत राहील. अशीच आग भडकत राहील.
हा अनाजी पंत शंभू राजांचा निपात करत नाही तोपर्यंत या अनाजी पंताच्या घरात ही विस्तवाची धुणी अखंड जळत राहील. ही मी प्रतिज्ञा करत आहे.